आणि आता बातमी आहे हार्बर लाईनच्या संदर्भातली। रविवारच्या सुट्टीनंतर आज पहिल्याच दिवशी हार्बर लाईन ठप्प झालेली आहे। मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफ तुटल्यामुळे हार्बरवरच्या वाहतुकीवरती परिणाम झालाय, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पेंटाग्राफ तुटल्यानंतर नागरिकांनी मध्य रेल्वे मार्गाने प्रवास करावा असं आवाहन आता रेल्वे प्रशासनाने केलेलं आहे। मात्र काही वेळातच आता ऑफिस सुटण्याची वेळ देखील होणार आहे, त्यामुळे हा बिघाड जो आहे तो लवकरात लवकर दुरुस्त व्हावा आणि रेल्वेचं वेळापत्रक सुरळीत व्हावं अशी आशा आपण करू शकतो। तिकडे दादर रेल्वे स्थानकामध्ये लोकलच्या प्रतीक्षेमध्ये उभ्या असलेल्या 23 वर्षीय तरुणीवरती एका गर्दुल्ल्याने हल्ला केला। काल रात्री 8:30च्या सुमारास पुष्पा पाखरे या सायन्स स्टेशनवरती गाडीची वाट बघत होत्या। त्याचवेळी कुर्ल्याच्या दिशेने जात असलेल्या गाडीतून एका गर्दुल्ल्याने त्यांच्यावरती चाकूने हल्ला केला। फिरोज खान असं त्या हल्लेखोराचं नाव असून इतर प्रवाशांच्या मदतीमुळे त्याला सायन्स स्टेशनवरती पोलिसांनी ताब्यात घेतलं। हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणीवरती सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत, पण या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय। त्याच्याबद्दल असंच वाटतं की वुमेनसाठी सेफ्टी अजून वाढवली पाहिजे, कारण की जर अशाच घटना होत राहिल्या तर कदाचित म्हणजे बायकांना ट्रॅव्हल करायला सेफ वाटणार नाही। तर ह्याच्यासाठी म्हणजे स्टेप्स शुड बी टेकन फॉर द सेम। फेरीवाले असतात आणि काही वेळेस त्यांची ट्रीटमेंट चांगली नसते किंवा असं काही म्हणजे चालते ट्रेनमध्ये लोक असे हात वगैरे मारून जातात। मग आपण पोलिसांची वगैरे प्रत्येक जागी सोय करायला हवी आणि मग त्यांच्यासाठी सगळी मुलींसाठी स्पेशली काळजी घ्यायला हवी। लेडीजच्या बाजूला जो अपंगांचा डबा आहे, ॲक्च्युली तो अपंगांचा डबा आहे, पण तिथे कसं आहे गर्दुले वगैरे चढतात आणि लेडीजच्या इथे ते कंपाऊंड जे आहे ते ओपन असतं आणि तिथे जे आपण म्हणतो की आंधळे आहेत किंवा अपंग आहेत, पण ते तिथे उभं राहून त्यांचं वाईट वर्तन असतं। लेडीजकडे बघून आतमध्ये बघून ते छेडछाडी करणार, काहीतरी टॉन मारणार आणि तिथे जे चढणारे असतात दारू पितात आणि चढतात, हे पोलीस पण बघत असतात ॲक्च्युली। पण तिथे बघितल्यानंतर त्यांना पुढच्या स्टेशनला निदान उतरवायला पाहिजे किंवा लेडीजमध्ये संध्याकाळी जो पोलीस असतो तो बघत असतो की हा दारू पिलेला इथे चढलेला आहे, फक्त बघायची भूमिका असते।